यवतमाळमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका महिलांना आरक्षण देण्याचीच असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच महाराष्ट्रात सत्तेत योग्य वाटा मिळावा यासाठी महामंडळांची अध्यक्षपद आणि संचालक पद देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं आठवले म्हणाले। राहुल गांधी यांच्या मोदी सरकारबाबतच्या वक्तव्यावरही त्यांनी पलटवार केलाय। राहुल गांधी 20 वर्ष विरोधी पक्षनेते राहतील असा टोला त्यांनी लगावलाय। कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्याबाबत बोलताना त्यांनी पेपर लीक विरोधातील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। मात्र दिपके यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये यावं अशी भूमिकाही मांडली। विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान शिवसेना सुनावणीवर बोलताना खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा दावा आणि शिवसेनेचं चिन्ह शिंदेंकडेच राहील असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केलाय। यवतमाळ जिल्हा हा तसा दलित पॅंथरच्या मुवमेंटचा बालेकिल्ला राहिलेला आहे। मी या ठिकाणी शेकडो वेळेला मी या ठिकाणी आलेलो आहे। यवतमाळ शहरामध्ये पाटीपुऱ्यामध्ये माझ्या अनेक सभा झालेल्या आहेत आणि अनेक ठिकाणी इथल्या वस्तीशी माझा अत्यंत जवळचा संपर्क आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामध्ये सुद्धा गायरान जमिनीचं जे आंदोलन होतं ते आंदोलन अनेक जिल्ह्यामध्ये होतच होतं। पण यवतमाळ जिल्ह्यामध्ये गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्याचा आदेश किंवा आंदोलन पॅंथरच्या काळामध्ये आम्ही केलं होतं आणि आमची मागणी एवढीच होती की गावामध्ये जे भूमिहीन लोक आहेत त्या भूमिहीन लोकांना सरकारने जमीन दिली पाहिजे। ज्याप्रमाणे माननीय विनोबा भावेजींनी आंदोलन सुरू केलं आणि ज्याच्याकडे जमीन नाही त्याला जमीन द्यायची असेल तर काय करायचं, तर विनोबा भावे यांनी एक मुवमेंट सुरू केली, भूदान मुवमेंट। आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक लोकांनी लाखो एकर जमीन ही विनोबा भावेंच्या सूचनेप्रमाणे दिली। कोणी 5 एकर, 10 एकर, 20 एकर, 2 एकर, 1 एकर आणि ती जमीन भूमिहीनांना वाटली होती। ज्या भूमिहीनांना ती जमीन वाटली ती भूमिहीन कुटुंबाचा गरीब रेषेच्या वरती आलेली आहे। त्यामुळे पॅंथरच्या काळामध्ये आमची मागणी अशी होती की गावामध्ये जो भूमिहीन आहे तो दलित असेल, नॉन दलित असेल, अल्पसंख्याक असेल, गावातल्या प्रत्येक कुटुंबाला एक 4-5 एकर जमीन असावी आणि तशा पद्धतीचं नियोजनसुद्धा सरकारने करणं अत्यंत आवश्यक आहे। सरकारने एक माझी मागणी अशी आहे की आजसुद्धा तर ते आम्ही ते आंदोलन हे केलं गायरान जमिनीचं आणि मी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असताना 14 एप्रिल 1990 पूर्वीचं अतिक्रमण हे नियमित करण्याचा निर्णय औरंगाबादच्या मिटिंगमध्ये, आता छत्रपती संभाजीनगर ते नाव आहे जिल्ह्याचं, त्या ठिकाणी सुधाकरराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली होती। ते मुख्यमंत्री होते। शरद पवारसाहेब त्यावेळेला संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले होते आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली होती। वसंतराव नाईक हे सर्वात जास्त 11 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत विदर्भाचे आणि ते आपल्या बंजारा समाजाचे हे होते, पण त्यांना 11 वर्ष मुख्यमंत्री बनण्याचा सन्मान मिळाला। आणि त्यानंतर सुधाकरराव नाईक की त्यांच्या कुटुंबातलेच होते, त्यांनासुद्धा 1.5-2 वर्ष मला आता काळ आठवत नाही, पण पवारसाहेब दिल्लीला गेल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री बनवलं होतं। नंतर मुंबईमध्ये 92मध्ये काहीतरी आपल्या दंगली झाल्या। बाबरी मस्जिद पाडल्यानंतर मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देशभर काही दंगली झाले हिंदू मुस्लिम, तर त्यानंतर पवारसाहेब नंतर पुन्हा महाराष्ट्रात आले होते, मुख्यमंत्री झाले होते। तर ठीक आहे, तर हा सगळा इतिहास आहे। तर त्यांच्या मंत्रिमंडळात मी असताना आम्ही ज्या जमिनीवर अतिक्रमण केलं होतं ती जमीन त्या भूमिहीनांच्या नावावर करा अशी मागणी आमची होती आणि मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना मला मुख्यमंत्र्यांच्या समोर ही बाजू त्या ठिकाणी मांडता आली आणि ज्या लोकांनी 14 एप्रिल 90च्या अगोदर अतिक्रमण केलेलं आहे त्यांच्या नावावर त्या सगळ्या जमिनी करायच्या अशा पद्धतीचा निर्णय झाला
आणि जवळजवळ 3.5 लाख एकरपेक्षा जास्त जमीन भूमिहीनाच्या नावावर झालेली आहे. त्याच्यामध्ये आमच्या दलित बौद्ध समाजाला सर्वात जास्त फायदा झालेला आहे. त्यामध्ये आपला मातंग समाज आहे. तर आता आमची मागणी अशी आहे की आता सरकारकडे, देवेंद्र फडणवीस सरकारकडे आमची मागणी अशी आहे की रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून की आपल्या राज्यामध्ये किती भूमिहीन लोक आहे याचा अभ्यास करण्यासाठी एक एक्सपर्ट कमिटी नेमावी आणि राज्यामध्ये किती भूमिहीन लोक आहे त्याचा सर्वे करावा. आणि ज्या ज्या ठिकाणी गायरान जमीन पडीत आहे, गावाला गायरान आहे पण त्या ठिकाणी गायी चरण्यासाठी जात नाही आहे, त्या ठिकाणी गवत येत नाही आहे. पूर्वी गवत असायचं पूर्वीच्या काळामध्ये, पण त्या जमिनी अशाच पडलेल्या आहेत. तर त्या जमिनी भूमिहीनांना कसण्यासाठी द्याव्या. देशामध्ये 8 करोड एकर जमीन व्हॅकंट लँड आहे. म्हणजे जवळजवळ 20 कोटी एकर जमीन ही व्हॅकंट लँड आहे. आणि 20 कोटी एकर जमीन जी आहे ती जर आपण 4-5 एकर दिली तर 5-6 कोटी कुटुंबांना त्याचा फायदा होऊ शकेल. म्हणजे जवळजवळ आपल्याला पॉप्युलेशन 40-45 करोड 40-45 कोटी लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. तर त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्येही अशा कमिट्या नेमाव्यात आणि ही जमीन आपल्या राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पडीत असेल ती जमीन त्यांना द्यावी. आणि विदर्भामध्ये फॉरेस्ट खात्याशी मी चर्चा करणार आहे की विदर्भामध्ये झुडपी जंगलाची जमीन हजारो एकर पडलेली आहे. त्या ठिकाणी जंगल झाड उगवत नाही आहे, त्या ठिकाणी झुडपं उगवतात. तर ती जमीन शेतीसाठी अत्यंत चांगली जमीन आहे. तर ती जमीन जी आहे तीसुद्धा राज्य सरकारने त्याचा अभ्यास करावा. आणि फॉरेस्टचा नियम आहे की जर राज्य सरकारला काही जागा हवी असेल तर त्याच्या बदल्यामध्ये राज्य सरकारने त्यांना तेवढीच जागा द्यायची आणि त्या बदल्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट ती जागा सरकारला देतं आणि मग सरकारला ती वाटण्याचा अधिकार आहे. म्हणजे